पोरही चित्र असतात. तू किती वेळा बरे, तू कितीला आहे? अरे खाली बसूनच बोल. हा 10वी 9वी तोंडगात दिसतोय. आणि तू रे, तू रे, तू 7वीचे का? तू रे मग 10वी 5वी. वा वा वा. नाही तुमच्याकडचे थोडं पोरं बरं आहेत, म्हणजे अवकाळी उकाळी नाही. नाही तर ही चित्र पोरं असतात. आता इथून कीर्तनातून उठले का चड्डीला हात धरायचा, चलो पोराला ही चित्र. आणि एका गुरुजीने प्रश्न विचारला, म्हणले 5 मधून 5 गेले, किती राहिले? तुम्हाला मला नाही येत. हा अजून सोपं करून सांगा. मग गुरुजीने सांगितलं, तुझ्या आईने डब्यात किती चपात दिले? तो पोरे म्हणला 2. मग 2तल्या 2 खाला, खाली काय राहिलं? तो म्हणला भात. अरे याला 0 म्हणणं, भात कुठं असतं काय? 2 पोराला उशीर झाला. 2 पोरं आले शाळेत, उशीर झाला. गुरुजीने सांगितलं काय उशीर झाला? पहिला पोरगा आला, म्हणला माझी आई ना मला 2 रुपये दिले होते चॉकलेटला, आणि मी ते शाळेला येताना हरपले आणि मी ते शोधित बसलो होतो. दुसऱ्याला बोलवलं, तुला का उशीर झाला? त्याच्या आईनं त्याला 2 रुपये दिले होते आणि त्याचा रुपया खाली पडला होता आणि त्याच्या पायावर मी उभा दिलो होतो. त्याच्या पैशावर मी पाय देऊन उभा होतो. तो हल्ल्याशिवाय मला येता येईना, म्हणून मला उशीर झाला. असली चित्र पोरं असतात. एका गुरुजीने सांगितलं, दगड पाण्यात टाकल्यावर बुडतो का? तो म्हणला सर बहुतेक त्याला पोहता येत नसेल. आता दगडाला कुठं असते काय? अशी 2 मित्र होते, सख्खे मित्र, सकाराम आणि तुकाराम. हाय का काय कोणी? तुकाराम. तुकाराम होता हुशार, पण सकाराम होता पेपरामध्ये. पण सकाराम लय हुशार. सकाराम तुकारामच्या कॉप्या कुरकुर पास व्हायचा. सकाराम 10वी पास झाला. 12वीला गेला. इकडे पाहता चित्त देऊन कीर्तन आहे का बरं. 12वीला गेला, 12वी पण पास झाला आणि आता नोकरी लागायची होती. शेवटचा टप्पा म्हणजे आपल्या जीवनातला शिक्षणाचा कोणता आहे? अरे शेवट कोणता? 9वी 4थी नाही, 12वी शेवटचा टप्पा. 12वी ऐक, 12वीला गेला, आता नोकरी लागायची होती. मास्तरने तुकारामला बोलवलं. तुकारामला पहिला प्रश्न विचारला, या भारताचे पंतप्रधान कोण? तो म्हणला नरेंद्र मोदी. शाबास. दुसरा प्रश्न विचारला, भारत स्वतंत्र केव्हा झाला? तो म्हणला सर बघा 1942 पासून प्रयत्न चालू होता आणि 1947ला भारत स्वतंत्र झाला. तिसरा प्रश्न विचारला, म्हणे माणूस चंद्रावर राहू शकतो का? म्हणले चंद्रावर माणसं गेलेले आहेत, पण राहू शकतो का म्हणजे शास्त्रज्ञानाचा शोध चालू आहे, अजून काय शक्य झालं नाही. तुकाराम पास झाला. मग आता तुकारामने सकारामला प्रश्न उत्तर सांगून टाकले. मग आता मास्तरनी तुकारामला बोलवलं. तुकारामला पहिला प्रश्न विचारला, तुझं नाव काय? तो म्हणला नरेंद्र मोदी. हा गुरुजीने विचार केला, हे गल्लीतला असेल त्या दिल्लीतला असेल, असू शकतं. दुसरा प्रश्न विचारला, तुझा जन्म कधी झाला? तो म्हणला सर 1942 पासून प्रयत्न चालू होता आणि 1947 ला जन्म झाला. मास्तरला तर चक्करच आली. म्हणला अरे मास्तर म्हणलं सकाराम तू काय येडा झाला का काय? तो म्हणला नाही, शास्त्रज्ञानाचा शोध चालू आहे. ज्याला कळलं त्यांना धन्यवाद, नाही कळालं डबल एकदा जेवून जावा. नाही एक पोरग 5दा 10वी 12वी नापास झालं. 5दा त्याला काही लाज नाही. 5दा 12वी नापास. त्यानं 6व्या दिवशी पेपरलाच गाणं रचलं. मला भरलं पेपर समोर, मी 12वीचा उमेदवार, कॉपी कर लक्ष माझं सारा, पास होण्यासाठी माझं काळीज झलतंय. जेव्हा मी बघतो मी पेपर कडे, मला आमदार झालं सर.
एकत्र करा ना भागवत कथा ठेवा. ही चित्र काय पण आरडायचं तसं जमतं का? हे असले पोरं ही चित्र असते तुमच्या घरचे म्हणजे थोडे चांगले. आणि एका गुरुजीने प्रश्न विचारला, म्हणले कितीला आहे? म्हणलं बघा 6वीला आहे. घड्याळाला काटे किती? किती रे? हा 3. वा शाबास, तुला अक्कल आहे. तू ह्याला अक्कल आहे पण तुला अक्कल नाही. 7वीला गेला तरी अक्कल नाही. या गुरुजीने प्रश्न विचारला, तुझा जन्म कधी झाला? तो म्हणला सर माझा जन्म बुधवारी झाला. मग मुलाने सरांना प्रश्न विचारला, सर तुमचा जन्म कधी झाला? तो म्हणला सर माझा जन्म तर रविवारी झाला. म्हणले खोटं बोलताय, रविवारी जन्म होतच नाही. सर म्हणले का? रविवारी तर सुट्टी असते. अरे आता जन्माचा सुट्टीचं काय आहे का? सर म्हणले चुप बस, लाई बोलू नको नाहीतर कमराचा बेल्टच कडू मारील. तो म्हणला सर चुप बसायचं, वजन आहे आपलं सिंदखेड राजामध्ये. ते पोरग म्हणू लागला सर चुप बसायचं, बेल्ट काढून तुम्ही मला मारू शकत नाही. सर म्हणले का? बेल काढल्या तुमची पॅन्टच गळणार आहे. काय आता? मग गुरुजीला लक्षात आलं बा 4 गुरुवारचा प्रसाद आहे. गुरुवार धरणं थोडं बंद करा. काय फरक? काय भेटायला आले का देव पार्वती माता? 4 गुरुवार धरत्या नवऱ्याला उपाशी मारते म्हणजे काय? 4 गुरुवार धरा. नेमकं तुम्हाला गुरुवार धरून काय? आता नवीनच काढले महिलांनी. सोमवार धरत्यान, मंगळवारी धरत्यान तुळजाभवानी मातेचं, मंगळवारी धरत्या, गुरुवारी धरला, रविवारी कायला? 4 गुरुवार धरत्या नवऱ्याला उपाशी मारते. 4 गुरुवार धरत्या नवऱ्याचे पाय पडते का? पप्याची आई नवऱ्याचे पाय पडते का? इकडे पार्वतीनं गुरुवार धरला आणि तिकडे शंकर पिऊन आला. अबून नगीन मग ही कोण शिवीन? तुम्ही जर दोघं गेले, तुम्ही इथंच बसा. काही प्रॉब्लेम आहे का? मुळव्यात बोळव्यात काही काय नाही ना? नाही सांगलं तर मला मी थोडं डॉक्टर कडे नेऊन आणतो तुम्हाला. म्हणजे इकडून नळी घातली का इकडून काढली का शांतच बसते ना तुम्ही. इकडं तिकडं पळतच नाही. त्यांना तरी काय कळणार आहे? तेव्हापासून एकच आडोटाई चालली बा. पिक्चर सुद्धा दाखिना महाराज. नेमकं काय चाललंय महाराजाचं? ऐसा पुत्र देई गुंडा, त्याचा तिन्ही लोक झेंडा लागायला पाहिजे. असं रत्न आपल्या पोटी जन्माला पाहिजे. हे वजनदार पोर असतात. एक पोरगाला माझ्यापाशी महाराज रावणाला तोंडे किती? मी म्हणलं 10. मग एका अंगावर कसा झोपत असत? मी म्हणलं का मी तुला का उशाला द्यायचं का रावणाला? त्याच्या पाठीमागं आला. म्हणलं रावणाला तर तोंड 10 आहेत, मग गाडीत बसल्यावर तंबाखू खाल्यावर थुकायला कसं बाहेर काढत असेल? म्हणजे ही चित्र असतात. मी म्हणलं त्यात हनुमंतरायला विचारायला लागेल. इथं हनुमंतरायचं मंदिर आहे का? कुठं आहे? हेच आहे का? समोर आहे का? मी म्हणलं त्यात हनुमंतरायला विचारायला लागेल मारुतीला. आता तो पट्ट्या लंक्यात गेलता ना, आपल्याला काय माहितीये? आता आम्ही तुमच्या गावातून चूप बसतो आहे का नाही? गणेश साहेब, गणेश साहेबांचा स्वभाव आम्हाला आवडला वा. जोरदार टाळी वाजव त्यांच्यासाठी. आणि गणेश साहेब आपले माणसं आहेत आणि ते गोरगरिबांचे मायबाप आहेत. थोडं त्यांच्याकडे सरकार ठेवा आणि तुमचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे राहू द्या. आणि बाळूमामाचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे आहे, राहणार आणि उद्या पण राहील. आणि फक्त त्यांच्याच पाठीमागे तुमच्या सर्वांचा आशीर्वाद राहू द्या. आहे का नाही? मंडळी, एवढं थंडी वाजून राहिली तुम्हाला? ते पांघरांनाच गोळा. इथं आम्ही तुमच्या गावचून चुप बसतो. हे गाव तुमचं आहे, तुम्ही आम्हाला झपकी होती. पण ह्यो मारुती वाघ सोपा नाही. तिथं जाऊन तिथल्या मालकाची दाढी झाली. थाप इको द्या. हनुमंत महाबली दाढी
हनुमंत महाबळी दाढी रावणाची दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची हनुमंत महाबली दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी दाढी हनुमंत महाबळी दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी हनुमंत महाबली दाढी रावणाची दाढी बुकाच केला म्हणून बाबा. आता ही दाढी जाणे मिशी असतील का? असतील? हे कसं शक्य? हे दाढी जाणे मिशा कशा असतील? म्हणजे दोघांचं जेण म्हणजे वायर गुतागुत केले नाही ना, बुकाच केला. आणि एवढी ताकद होती हनुमंतरायमध्ये. तर हनुमंतरायमध्ये कसली ताकद? तर त्या वाघानं आईचं दूध पेलं होतं आणि आईच्या दुधामध्ये एवढी ताकद होती. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी माताचा दुधाचा थेंब जरी असं दगडावर पडला ना, खटमाडा दगड तुटायचा. आता दूध राहिलंय का? अय बचतगड, दूध राहिलंय का? राहिलंय महिला मंडळ? नाही. आता काय? आता बाटली. आता जन्मातापासून तर बाटली तर शेवटपर्यंत बाटली. फक्त टोपणात बदल होतो. त्या आधी लबरच असतं, मग पत्रच. ते कधी सुटतच नाही. 100 टारकऱ्या असू द्या, एक बेवडा ऐकत नाही. तुमचा दम असला तुम्ही पिऊन दाखवा. अरे म्हणजे आमची गाथा गेली ना, मानिका गेला, प्रवचनही गेलं, म्हणजे तू 70ची पण आमचा बॉस होतो का काय?